योगेश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि थांबतो. या सर्वांच्या वतीने दिवंगत साहेबांना आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो. जनसागराच्या उपस्थितीमध्ये नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय उपस्थित सर्व म्हणजे गेल्या काही दिवसापासून आजाराशी सामना करत होते, लढत होते, त्याच्यातून काल त्यापासून निघून गेले. मी या ठिकाणी बोर्ड बघतोय, बॅनर लागलेले, देव हरपला, विठ्ठल हरपला. खरं म्हणजे त्यांच्या फोटोकडे बघितल्यावर त्यांचा माझाही परिचय होता. त्याच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर खरं साजेसच नाव आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे, तुमचा विठ्ठल हरपला. त्या भागातील सामाजिक असेल, राजकीय असेल, धार्मिक असेल, शैक्षणिक असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचा एक मोठा अमर रहे, अमर रहे. अमर रहे. सासूर गायनांनी संपूर्ण जिल्हा या ठिकाणी दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण साहेब यांना श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो आहे. राजकारणातला राजहंस या ठिकाणी निघाला आहे. वसंत बरोबरचा रस्ता झालेला आहे. आपला नेता क्षितिजा पार निघून गेलेला आहे, पण लक्ष काळाजवळ त्यांच्या आठवणी आजही जिवंत आहेत. आपला नेता, आपला विठ्ठल या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करतात. यानंतर नांदेडचे जिल्हाधिकारी माननीय अभिजितजी राऊत साहेब यांच्या वतीने शासकीय पुष्पचक्र या ठिकाणी कैलासवासी वसंतराव चव्हाण साहेबांना अर्पण करण्यात येते आहे. त्यासोबतच पोलीस अधीक्षक माननीय अविनाशजी कुमार यांच्या हस्ते आपण पुष्पचक्र या ठिकाणी अर्पण करण्यात येते आहे. त्यानंतर नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय विनंती कलर मंडळी यांच्या हस्ते या ठिकाणी घडलेल्या घटनेमध्ये वसंतराव आम्हा सर्वांना सोडून गेल्यास दुःख आम्हाला सर्वांच्या मनामध्ये आहे. ठीक आहे. गेली अनेक वर्ष वसंतराव मी
अतिशय मेहनतीने आणि उल्लेखनीय असं म्हणावं लागेल की सार्वजनिक जीवनामध्ये खूप कष्टाने त्यांनी इथपर्यंत मजल मारली होती. डॉक्टर अनिल गोखले यांचे या ठिकाणी आगमन झाले. खासदार शोभा बच्चन मॅडम यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. आमदार तुषार राठोड, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सिद्धराव हंबर्डे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. यानंतर परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतात. शासकीय इतमामात या ठिकाणी अंत्यसंस्कार होत आहेत. पालकमंत्री गिरीजी चव्हाण साहेब, गिरीजी महाजन साहेब या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करते. त्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र माननीय शहाजी, यानंतर रवींद्रजी चव्हाण, वसंतरावजी चव्हाण यांचे सुपुत्र रवींद्रजी चव्हाण. देण्याकरता आज या ठिकाणी आलेलो झालेले आहे. माजी खासदार हेमंत पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात येते आहे. माननीय खासदार कल्याणजी काळे साहेब, माननीय आयुक्त महेश कुमारजी डोईफोडे, माजी आमदार आदरणीय जगलिया साहेब हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. यानंतर उपस्थित सर्वांना या ठिकाणी विनंती आहे. दिवंगत खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांना आपण सामूहिक श्रद्धांजली. नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे आपण आज इथे आलेलो आहोत. आपण पाहू शकता की नांदेड जिल्ह्यातून संपूर्ण नांदेड जिल्हा तालुक्यातील आज नायगाव येथे वसंतराव चव्हाण यांच्या दर्शनासाठी आज अनेक लोकांचे डोळे पणावले आणि लाखोच्या संख्येने आज नायगाव आज भरभरून आज नायगाव आज पाहू शकता की आपण नायगाव संपूर्ण बंद होता. नांदेड जिल्ह्यातून पुऱ्या तालुक्यातून आज साहेबाच्या अंतिम दर्शनासाठी आणि लाखो असे चाहते वसंतराव चव्हाण साहेब यांचे चाहते आज नांदेड जिल्ह्यातून आज पुऱ्या तालुक्यातून नायगावमध्ये आले होते आणि त्याचा अंत्यदर्शनासाठी आज लाखोच्या संख्येने भीड आज झालेली होती. आपण पाहू शकता की साहेबाच्या मनात प्रत्येकाच्या मनात साहेबाचा आज डोळे पणावले होते. लाखोचे भाविक आज अत्यंत शोकाकुल आणि साश्रुपूर्ण नयनांनी आपण आपले लाडके नेते दिवंगत खासदार वसंतराव पाटील चव्हाण साहेबांना अखेरचा निरोप देत आहोत आणि त्यांना शेवटच्या उपस्थितीमध्ये आपण आपल्या लाडक्या नेत्यांना शेवटचा निरोप देत आहोत. लोहा पंचायत समितीचे माजी सभापती सतीश पाटील उमरेकर हेही या ठिकाणी आपल्या लाडक्या नेत्यांना शेवटचा निरोप देत आहेत आणि आदरणीय वसंतराव पाटील चव्हाण साहेबांना अखेरचा क्षण भंगुरतेचं या एका अभंगामध्ये वसंतरावने देखील आपलं कुटुंब सांभाळलं. मी रवींद्र चव्हाण आणि या सर्व त्यांच्या कुटुंबियांना ईश्वर